खंडाळा जैवविविधतेच्या अनुषंगाने आजवर दुर्लक्षित राहिलेलं सह्याद्रीच्या पर्वतराजीमधलं एक समृद्ध क्षेत्र. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा बोरघाट जिथे संपतो तिथे हा जैवसंपन्न असा प्रदेश सुरू होतो. खोल दऱ्या आणि सह्याद्री पर्वताचा उंच पहाड म्हणजे खंडाळा. समुद्र सपाटीपासून 625 मीटर उंचीवर असणारा हा मुंबई पुण्याला जोडणारा दुवा पर्यटनाबरोबरच श्रावणी फुलांच्या बहरासाठी देखील प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीतला दुर्मिळ वर्षायू वनस्पतींचा फुलोरा जोपासणारा खंडाळा घाट आजवर आपल्या सगळ्यांच्याच नजरेपासून दूर राहिलाय. आपल्या या दुर्लक्षितपणामुळेच खंडाळामधून गेल्या काही दशकांमध्ये काही दुर्मिळ फुलांचा ठेवाही नष्ट झालाय. गिर्यारोहकांचं नंदनवन असणाऱ्या खंडाळा घाटातला पावसाळा या प्रदेशाला हिरवाईने नटवतो. हा काळ असतो सह्याद्रीतील अनेक प्रदेशनिष्ठ फुलांच्या प्रजाती बहरण्याचा. खंडाळा घाटातील हा फुलोरा नोंदवण्याचं महत्त्वाचं काम केलं फादर हर्मंड गिल सांतापाऊ यांनी. जन्माने स्पॅनिश मात्र भारताला कर्मभूमी मानून वनस्पतीशास्त्रात प्रचंड काम त्यांनी केलं. 1953 साली त्यांनी लिहिलेलं फ्लोरा ऑफ खंडाळा या पुस्तकामुळे खंडाळा घाटातील वनस्पतींचा ठेवा पहिल्यांदा जगासमोर आला. त्यावेळी त्यांनी या भूप्रदेशामधून 1400 वनस्पतींची नोंद केली होती. सद्यस्थितीत यामधील काही प्रजाती या भूभागातून नामशेष झाल्या असल्या तरी सह्याद्रीत सापडणाऱ्या कंदील पुष्प आणि अमरींच्या काही दुर्मिळ प्रजाती या ठिकाणी तग धरून आहेत. खंडाळा घाटातील मंकी हिल आणि त्या पुढचे पठार हे कंदील पुष्पांच्या बहरासाठी प्रसिद्ध आहेत. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असून खंडाळा घाटात सापडणारी कंदील पुष्पाची एक प्रजात म्हणजे मोर खरचुडी. तिच्या रंगावरूनच आपण समजून जातो की या प्रजातीला मोर खरचुडी का म्हणतात. कंदील पुष्पांच्या प्रजातीमधील वेलवर्गीय असणारी ही वनस्पती जुलै ते ऑक्टोबर दरम्यान फुलते. झाडाझुडपांमध्ये डोंगर उतारांवर कारवीच्या सहवासात वाढते. कंदील पुष्प या नावाला सार्थ ठरणारी कंदिलासारख्या रचनेची खंडाळ्यात सापडणारी दुसरी एक प्रजात म्हणजे पिवळी खरचुडी. पांढऱ्या रंगाचे हे फूल ते ऑगस्ट महिन्यात बहरते. 1883 साली शोधण्यात आलेल्या या संकटग्रस्त प्रजातीचा 1970 साली पुनर्शोध लागला. पूर्वी खंडाळ्यात सापडणारी मात्र आता या भूप्रदेशातून नामशेष झालेली अत्यंत दुर्मिळ कंदील पुष्पाची प्रजात म्हणजे पंचगणी खरचुडी. ही प्रजात महाराष्ट्रासाठी प्रदेशनिष्ठ असून आता ती केवळ सातारा या एका जिल्ह्यामध्येच पाहायला मिळते. अमरी म्हणजेच ऑर्किडच्या प्रजातींनी खंडाळा घाट हा समृद्ध आहे. वाढते पर्यटन हा खंडाळ्याच्या या पुष्प जैवविविधतेला धोका आहे. शिवाय पर्यटनाच्या अनुषंगाने या प्रदेशाला पाहिले गेल्यामुळे येथील जैवविविधतेचा ठेवा अजूनही प्रकाश झोतात आलेला नाही. संशोधनाच्या अनुषंगाने देखील हा प्रदेश पिछाडीवरच आहे. त्यामुळे फादर सांतापाऊ यांनी
जगासमोर उलगडलेला खंडाळ्यातील वनस्पतींचा ठेवा जपून त्यामध्ये अधिकाधिक भर घालणं आता गरजेचं आहे.